नमस्ते माझ्या सर्व ताई आणि दादांना. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. साबुदाणा असा चांगला 2 ते 3 तास आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला लाल तिखट, चवीनुसार मीठ, अख्खे शेंगदाणे भाजलेले, मीडियम असं शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे बारीक, तेल आणि बटाटा आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचा आहे. पातळ काप करायचे आहेत. मोठा बटाटा असेल तर 1 घेऊ शकता, छोटे असतील तर 2 बटाटे तुम्ही घेऊ शकता. चला आपण रेसिपीला सुरुवात करतोय. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचा तेल टाकू शकता. छोटा स्पून असेल तर तुम्ही 3 ते 4 चम्मच घेऊ शकता. मी अंदाजे टाकते. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत कट केलेले. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी नमस्कार ताई आणि दादांना बोलले, कारण की ही रेसिपी जरी ताई बनवत असली तरी ती आवडीने खाण्याचे काम दादा देखील करतात. कधी कधी ते देखील हे रेसिपी बनवत असतात, तर त्यांना देखील मी नमस्कार बोलले. असतात ना, बनवतात ते देखील रेसिपी. तर याच्यामध्ये मी आज लाल तिखटपासून बनवते आहे रेसिपी. मी यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकते. हिरवी मिरचीची खिचडी बनवलेले व्हिडिओ भरपूर आहेत यूट्यूबमध्ये. तर मी ट्राय केला आहे लाल तिखटपासून. कधी कधी मी हे बनवते लाल तिखटपासून खिचडी. हिरवी मिरचीची पण बनवते. पण तुम्हाला एकदम स्पायसी तिखट खिचडी आवडत असेल तर तुम्ही ही ट्राय करू शकता. लाल तिखट हे फक्त मी वाळलेल्या लाल मिरच्या असतात त्यापासून बनवून ठेवलेलं आहे. हे मी असं बनवून ठेवते नेहमी, माझ्याकडे असतं. ह्याच्यामध्ये बाकी कोणतेच घटक नाही आहेत मिक्स. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी अर्धा चम्मच टाकलेला आहे, कारण अर्ध्या चम्मचमध्ये पण खूप खिचडी तिखट बनवू शकते. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही 1 चम्मच टाकू शकता. यामध्ये आपल्याला शाबू टाकायचा आहे. बटाटा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये, आणि नंतर शेंगदाणे टाकायचे आहेत अख्खेवाले, आणि मग आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. शाबू आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये 5 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. खिचडी आपली छान अशी बनली पाहिजे. मस्त भाजून घ्यायचं आपल्याला शाबू मस्त असा. या चॅनलवरती हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवलेला आहे. साबुदाणा खिचडीचा हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेंगदाण्याचं कूट आपण टाकायचं थोडे थोडे करून मिक्स करून. सगळ्यात लास्ट आपल्याला मीठ टाकायचं आहे.
प्लेट ठेवून 5 मिनटं